अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. तर याबद्दलच आपण एक थोडक्यात माहिती बघणार आहे. असंतांची आवड नाहीशी होईल तेव्हा संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली. रामा तूच आता तार, अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल. सत्संगत हवी असेल आपण नेहमी म्हणतो खरे, पण मागतो मात्र असत. मग आपल्याला सत्संगत मिळेल कशी? स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो. पण जन्मापासून भगवंत दूर आहे, त्याची तळमळ का लागू नये? आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण असा विचार करतो का? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार? रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसे? मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल. तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे? म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते. जो जगाला फसवणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गी लावू शकेल. कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार, आणि तो लांबचा पोर त्याचे मात्र लाड. पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत. साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दृष्टबुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात, त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचारानेच कळेल. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील? तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौशेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिलेले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करून सुद्धा ही संत जगाला परमार्थ सांगत असतात. ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरुरी असते. आमचे उलट होते. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या, मग गणितात पास कसे होणार? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा, त्यांचेच श्रवण मनन करावे. आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे.
आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील. कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर तो कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे. ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते. म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ हा कृतीनेच कळेल. ईश्वराची लीला अपरंपार आहे. मानवी शरीराच्या बोटांच्या त्वचेवर या रेषा बनायला लागतात तेव्हा जीव आईच्या गर्भाशयात अर्भक जवळजवळ 4 महिन्यांचा असतो. तेव्हा या रेषा मांसावर जाळ्यासारख्या बनवू लागतात. या रेषा बनवण्याची माहिती DNA देते. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या रेषा कोणत्याही परिस्थितीत त्या मुलाच्या आई किंवा वडिलांशी किंवा जगातील कोणत्याही व्यक्तींच्या रेषांशी जुळत नाहीत. रेषा बनवणारा इतका विशिष्ट परमात्मा आहे की तो या जगात असलेल्या आणि जे या जगात नाहीत अशा अब्जावधी प्राण्यांच्या बोटांच्या रेषांची रचना करतो आणि त्यातील एकेका डिझाईनची ओळखही करतो. म्हणूनच प्रत्येक वेळी तो त्यांच्या बोटावर नवीन प्रकारची रचना स्थापित करून सिद्ध करतो. आश्चर्य म्हणजे जर जळणे, जखम होणे किंवा कोणत्याही कारणाने हे फिंगरप्रिंट्स नष्ट झाले तर ते परत तशाच रचनेच्या रेषांचे ठसे दिसतात, ज्यात एक डॉटचा देखील फरक नसतो. काहीतरी आहे जे हे सर्व करत आहे आणि हे जग चालवत आहे. त्या परमात्म्याने आपला हिशोब ठेवायला सर्वात पहिले ठसे तयार केले, जे आज आपली ओळख ठेवायला आधार बनत आहे, ते म्हणजे आधार कार्ड. माझ्या मते तोच भगवान, तोच परमेश्वर आहे. तोच सूक्ष्मातून सूक्ष्म आणि अनंतातील अनंत ब्रह्मांड आहे. नेहमी त्या परमपिता परमेश्वरावर विश्वास ठेवा. म्हणून ईश्वराला ओळखायला शिका, नामस्मरण करा. ईश्वरांची लीला अपरंपार आहे, हे ओळखायला शिका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.